फक्त 3 मीटरमध्ये हा घागरा शिवला आहे. तर नक्कीच बघा आपला ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन. नमस्कार, मी ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी तुम्हाला खूप काही टिप्स देणार आहे. तर सुरू करूया. आता हे मी डबल फोल्ड घेतला आहे. उजव्या साईडला ओपन फोल्ड आहे आणि डाव्या साईडला फोल्डेड बाजू आहे. ती अशी मी दुडून घेतली. आपला कपडा वर खाली होऊ नये यासाठी मी रेषा आखून घेते अशा पद्धतीत. त्याच्यामुळे आपली मापही सरळ येणार. इथे 34 साईज चेस्ट आहे. 34 साईजला मी 5.5 इंचाची शोल्डर घेतली आहे. 5.5 इंचाची शोल्डर लागते 34 साईजला, कारण डीप गळा आहे यासाठी. आता आर्मोल आहे शोल्डर प्लस अर्धा आर्मोल 6 इंचाचा आपण घेणार आहोत. इथे 6 इंच आर्मोल. जेवढं तुम्ही शोल्डर घेता तेवढं आर्मोल घ्यायचं. त्याच्यात आर्मोलला कसं शोल्डरला शिलाई जाते यासाठी 6 इंच. इथे 2.5 इंच गळारुंदी घेतली आहे. आणि बॅग आहे तो माझा 6.5 इंचाचा आहे. त्याच्यात अर्धा इंच मिक्स केलं. 7वर उभी रेषा आखून घेतली अशा पद्धतीत आणि तिरकी लाईन आखून गळ्याचा शेप दिला. आता इथून शोल्डरकडनं मध्य काढला आणि मध्यातून आपण कमरेची रेषा आखून घेतली. आता कंबर उंची आपली किती आहे? 15 इंच. मग मी 15 अधिक अर्धा केलं, कारण अर्धा इंच आपल्याला खाली जॉईंटला जातो यासाठी. तर अर्धा किंवा 1 इंच तुम्ही घेऊ शकता. 15 किंवा 16 कंपल्सरी घ्या, पण 15च्या आतमध्ये घेऊ नका, कारण आपली कंबर उंची ही मोठ्यांची ही 16 इंच असते. आता छाती आहे आपली किती? 34 इंच. मग 8.5 अधिक 1.5 इंच छातीचं माप टाकलं. कमरेचं माप आहे इथे 7.5 अधिक 1.5 इंच. इथे मी टक्स वगैरे काय घेणार नाही. साधी कुर्ती आहे, पण प्लेअर अम्ब्रेला कुर्ती आहे. खूप छान याचा घेर येतो. फक्त 3 मीटरमध्ये तो कसा कट केला तुम्हाला आता ह्याच्या पुढे मी दाखवणार आहे. अशा पद्धतीत तुम्ही कट करून घ्यायचं आहे. तुमची शोल्डर किती? आता 34-36 साईजला 5.5 इंचाची शोल्डर लागते. आणि जर 38-40 असेल तर 5.25 इंच तुम्ही शोल्डर घ्यायची आहे. आता इथे कट करून घेते आणि जेवढी शोल्डर घेणार त्याच्या अर्ध आपण आर्मोलचं माप घ्यायचं असतं. ठीक आहे. आता इथे आपली दोन्ही बॅग आणि फ्रंट कट झाले. आता इथं मी बघा डबल फोल्ड घेतला आहे. डबल कपडा आहे माझा, त्याच्यावर मी आणखी 2 फोल्ड मारले. बरोबर, 2वर आणखी 2 मारले, म्हणजे 4 फोल्ड होते. एक लांब होतात, नंतर त्याचे 2 केले, मग परत 2 केले, असे 4 फोल्ड घेतले. आणि नंतर त्रिकोणी कोण जिथे त्रिकोणाची घडी बसते तशी मी घेतली. आणि घेरसाठी आणि आपला जो टॉप आहे ना तो वरती जो त्रिकोणी आकाराचा असतो तिथे लावून बघितला, तर जिथे सेम येतं तिथून माप आपण काढायचं आहे. इथे माझी कुर्ती होती 46 इंचाची, 46 बरोबर. त्याच्यामध्ये मी वजा 15 केलं. जे काही राहिले 34 इंच ते मी इथे असे त्रिकोणात गोलाकार मोजमाप करून असं आखून घेते अशा पद्धतीत. अगदी सोपा आहे. अम्ब्रेला घेर कठीण नाही आहे. आता इथं कट करूया. जिथे मी कट केलं तिथे मी टॉप पार्ट घेतला होता आणि तो पण 4 फोल्डचा घेतला. आता तुम्ही टॉप पार्ट 2 फोल्डचा घेतला ना, तर इथे पण तुम्ही जेव्हा कट करता त्यावेळी 2 फोल्ड घ्यायचे असतात. टॉप पार्ट 4 फोल्ड केलात म्हणजे 4 भाग केला, तर खालचा बॉटम पार्ट पण तुम्हाला 4 फोल्डचाच घ्यायचा आहे, म्हणजे 4-4 8. आता वरचं 4-4 8 असं झालं आपलं, म्हणजे 2-2 बसले इथे. ते जर तुम्हाला प्लेयर जास्त हवे असतील तर. ठीक आहे. आता इथे जो जॉईंट आहे तो कट करते, म्हणजे आपल्याला कसं एक फ्रंट एक बॅक लावायला मिळणार. आता इथे कट करून घेतले मी आणि तुम्हाला शो करून दाखवते. हे बघा, इथे 4 हे 4 8 झाले.
जोडून घेतले यामुळे दिसते. आता इथे बॅक साईड आपण घेतली. बॅक साईड आपण इथं स्लीव्ज घेणार आहोत. स्लीव्जचं मेजरमेंट मी दिलेलं आहे ऑलरेडी, तरी पण दाखवते. इथं स्लीव्ज मला 5-5.5 इंचाची लागते. मी 5.5 इंचावर मार्किंग केली होती, ऑलरेडी कट करून घेतला. पण इथे तुम्हाला घडी सांगते 34. आता 34चा चौथा भाग किती येतो? 8.5. 8.5मध्ये अर्धा इंच मिक्स केलं 9 इंच आणि त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करायचं, कारण आपण मार्जिन तेवढी ठेवत असतो. बाही कमी पडताना, जास्त झाली तरी चालते पण कमी पडताना. आता उंची 5 इंच घेऊन मी 5 अधिक 1.5 इंच घेतलं, 6.5 इंचावर उंची घेतली. आता वरून मी 3.5 इंच कॅप हाईट कमी केलं आणि आडवं 2 इंच शिलाई मार्जिन दिली. ठीक आहे. आता इथून मी जो त्रिकोण आहे तिथून मी मोजून घेतली आडवी तिरकी टेप ठेवून. आपला आर्मोल आहे 16 इंच, मग 8 इंचावर तिरकी लाईन ठेवून तिथे डॉट आखून घेतला आणि शेप दिला. ठीक आहे. आपण डॉट का आखून घेतलं? तर तिथे आपली फिटिंग येणार. लक्षात येते तुमचं? म्हणजे जेव्हा फिटिंग करताना आपण तिथून फिटिंग करायची आहे आपल्या स्लीव्जची. ओके. आता इथं आपण जॉईंट करूया. जॉईंट करताना सुरुवातीला आपण इथं जॉईंट करण्यापूर्वी इथे पायपिंग लावून घेऊया. पायपिंग लावल्यामुळे काय होतं, तुम्ही पायपिंग किंवा कॅनव्हास लावू शकता. अस्तर असेल तर अस्तर उलटवू शकता, त्याला कॅनव्हास पायपिंगची गरज नसते. हे विदाऊट अस्तर असल्यामुळे थोडं किचकट काम आहे. तर इथे मी स्ट्रेप्स घेतल्या आहेत 3 इंच रुंदीच्या आणि 10 इंच असे लांबीला एका साईडला घेतलं आहे. आलं लक्षात तुमच्या? मग 10 इंचाचे 20 इंचाचे एक पट्टी एका साईडला. कारण मी एवढी मोठी लांब पट्टी का घेतली असेल तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर मी ते असे फ्रिल टाईपमध्ये करून पायपिंग करणार, त्याच्यामुळे आपला गळा हा असा चपटा होत नाही किंवा पलटत नाही. ठीक आहे. कारण हे विदाऊट अस्तर असल्यामुळे यासाठी. आता आरीवर्कचे ब्लाऊज असतात त्याला पण तुम्ही अशाच प्रकारे पायपिंग करायची असते, कारण तो सुई खाली येऊ नये आरीवर्क यासाठी. आता इथून बघा मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीत मी इथे पायपिंग केलं आहे. म्हणजे फ्रिल टाईपमध्ये पायपिंग केलं आहे, छोट्या अशा चुन्या घेऊन. कारण आपलं हे गोल गळा आहे त्याच्यामुळे. जर चौकोनी गळा असला असतं तर आपण स्ट्रेट, तरी पण तुम्ही पायपिंगसाठी क्रॉस पट्ट्या काढा, मग अशा चुन्या घ्यायची गरज भासणार नाही. पण एक मी पायपिंग अशा पद्धतीत करते, त्याच्यामुळे माझा गळा असतो ना तो व्यवस्थित बसतो फिटिंगला. आता जो आपण शिवलेला पायपिंगचा भाग होता तो आतमध्ये फोल्ड करून वरून शिलाई मारून घ्यायची पाव इंचावर. कट टू कट मारायचं नाही, पाव इंचावर मारायची. ठीक आहे. दोन्ही साईड अशाच पद्धतीत आपण तयार करून घ्यायचे आहेत. घेतले. आता हे दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथं पायपिंग करून दाखवते तुम्हाला लक्षात येण्यासाठी. कुर्ती टॉप शिवायला खूप सोपे आहेत, फक्त मेजरमेंट आपण घ्यायचे असते. मेजरमेंट परफेक्ट घेतलात ना मग तुमचा कुठेही चुकणार नाही. मेजरमेंट चार्ट, परत बॉडीवरून मापं कशी घ्यायची, तसं ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची, हे सगळं अपलोड केलेलं आहे व्हिडिओ. तुम्ही नक्की तिथे जाऊन माझ्या प्लेलिस्टला जावा आणि तिथे बघा, तुम्ही सगळे अपलोड केलेले आहेत. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आता इथं मी दोन्ही शोल्डर लावून घेतले. आता आपण फ्रंट भागचा मध्य काढला आणि मध्य भागावर जो अमरेला घेर आहे ना तो मध्य भागाकडनं आपण लावणार आहोत. ते पण दोन्ही एकसारखे आहेत का नाही चेक करायचं, मध्यभाग काढायचा आणि मधूनच सुरुवात करायची आणि चुन्या काढायच्या. त्या चुन्या आपल्या साईडनं तोंड असायला पाहिजे चुन्यांचं.
तर उलट्या साईडनं आपण चुन्या आपल्याकडनं घेतो, मग आपण जेव्हा सरळ करतो भाग तेव्हा त्या सरळ होतात. इथे तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे, पण हा अम्ब्रेला जो टॉप आहे तो खूपच कपडा आहे, त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल, पण तुम्ही ट्राय करा. अशा पद्धतीत म्हणजे चुन्या बारीक बारीक घ्यायच्या आणि डबल शिलाई मारायची त्याच्यावर. आता एक साईड झाली आपली, आता दुसऱ्या साईडला पण सेम याचा मध्य काढणार असा, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी, आणि ते नॉच देणार. नॉच किंवा खडूच्या साह्याने आपण देऊ शकतो. आता जो टॉप अम्ब्रेला घेर आहे ना, त्याचा पण मध्य काढायचा आणि शिवायचं, म्हणजे आपल्या साईडनं अशी चुन्या घालायच्या. जेवढा आपला टॉप आहे तेवढ्या चुन्या घालायच्या. सोपं आहे, काही कठीण नाही. तर अशाच प्रकारचे कुर्तीज, अम्ब्रेला, पॅडेड कुर्ती, परत मॅटर्निटी कुर्ती सगळं घेऊन येणार आहे. कुठेही जाऊ नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि ताईला सपोर्ट करा. आणि सगळे जो व्हिडिओ अपलोड होतो ते व्हिडिओ पूर्ण बघा. आता हे अशा पद्धतीत मी इथं आता शोल्डरपासून कमरेपर्यंत शिलाई मारायची. त्याच्यानंतर खालून घेरला ना 1.5 इंच शिलाई धरून मारायची नसते, ती कडेने मारायची शिलाई अशा पद्धतीत, म्हणजे 1/2 इंच ठेवून किंवा अर्धा इंच ठेवून. अशा पद्धतीत आपला अम्ब्रेला घेर हा इथे तयार झालेला आहे. फक्त एवढंच की फिटिंगची शिलाई मारायची आहे. आता मी मशीनवर आले, फिटिंगची शिलाई मारून दाखवते तुम्हाला. आता इथे मी मोजलं, जर मोजायची गरज नाही 1.5 इंच ठेवलं तर स्लीव्सची लांबी 5 इंच आहे आणि 6 इंच त्याची रुंदी आहे. छाती आहे 8.5 इंच, कंबर आहे 28 इंच. अशा पद्धतीत मी इथे मार्किंग करून घेतलं. मार्किंग केलं आणि तिथून मग 1.5 इंचाची शिलाई मार्जिन ठेवून खाली घेरला ना 1/2 किंवा अर्धा इंच पकडून खाली सरळ टोकाला जाऊन शिलाई संपवली आमची. त्या साईडला एकदम खाली एकदम बॉटमला जाऊन शिलाई आपण तिथे स्टॉप करणार. डबल मशीन लॉक करायची, म्हणजे डबल शिलाई लॉक करायची आपण तिथं, कारण आपलं निघू नये यासाठी. आलं का लक्षात इथपर्यंत? आता इथं ह्या साईडला आपण फिटिंग केली, तसं दुसऱ्या साईडला सुद्धा करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इथं माप मोजून बघते. आपली बाही आपण सरळ स्ट्रेट न घेता ती मीडियममधनं धुडून ओपन करायची आणि नंतरच शिलाई मारून घ्यायची मार्जिनची. ओके, अशा पद्धतीत दोन्ही साईडला मी इथं फिटिंग करते. फक्त कमरेपर्यंतच आपल्याला 1.5 इंच मार्जिन ठेवून शिलाई घ्यायची आहे. बाकीच्या जे कमरेपासून जी खालची रेषा आहे अशी ओपन आहे तिथे शिलाई मारून अर्धा इंचावर शिलाई मारून खाली यायचं आहे. ओके, हे झालं आपलं आता फिटिंगची. आता तुम्हाला सांगते, दाखवते इथे. आता इथं पूर्ण आपला जवळपास 95% कुर्ती कंप्लीट झाली आहे. आता खालून अशा प्रकारे फोल्ड मारायची आणि शिलाई मारून घ्यायची. फोल्डपेक्षा ना तुम्ही बिडिंग करा, बिडिंगने छान लुक येतो. पण इथे जरा घाई होती मला, ब्लाऊज होते म्हणून मी इथे फोल्ड मारते. आणि तुम्ही विदाऊट फोल्ड करू शकता किंवा असं हे करू शकता, म्हणजे बिडिंग वगैरे मारू शकता. आता जे काही आपली शिलाई आहे तिथे, म्हणजे गळा वगैरे आहे ना, ते तिथे तुरपाई केलं काय काम झालं. आता इथं गोलाकार मी इथं शिलाई मारून घेते. गोलाकार शिलाई म्हणजे आपण अर्धा इंचावर तुडून अर्धा इंच, म्हणजे 1 इंच आपला फोल्डेडला जातो. ठीक आहे, अशा पद्धतीत. आता इथं अशा पद्धतीत आपला हा कुर्ती
अम्ब्रेला घेर तयार झालेला आहे. तर माझी शिकवण्याची पद्धत, हा घेर अम्ब्रेला कुर्ती कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असाच आपला सपोर्ट राहू दे. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, जय महाराष्ट्र. थँक्यू.